तर हाय फ्रेंड्स, मी दीपाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आता मालवणी यात्रा जी आहे ती चालू झालेली आहे आणि म्हटलं चला आपण यात्रेमध्ये जाऊया। माझी फ्रेंड जी होती ती मला घ्यायला आलेली होती, कारण दोन मुलं घेऊन मी म्हणजे कसं जाणार ना, त्याच्यामुळे ती बोलली की मी तुला घ्यायला येते, मग आपण जाऊया, कारण माझ्या घरापासून यात्रा जी आहे ती थोडीशी दूर आहे। तर या ठिकाणी ना नीलचं आणि परीचं इकडं तिकडं बघत बघत डुलत डुलत चाललेले होतं, दोघांचं पुढं चाललेले होते आणि दिसेल ते मम्मी हे पाहिजे मम्मी ते पाहिजे, मुलांचं तर चालूच असतं। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे यात्रेमध्ये ना मंगळसूत्र खूप छान 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 आहेत, नंतर गळ्यातले कानातले वाव मस्तच, नथेचे तर इतके प्रकार आहेत की बोलायलाच नको। आहोची नथ, आईची नथ, बाबा कितीतरी नथीचे प्रकार आहेत आणि त्याच्यावरती लिहिलेलं बरंच काही काही आहे। तर इथे ना मला ना स्वामी समर्थांची वडाखाली बसलेली जी मूर्ती आहे ती दिसली आणि मला खूप छान वाटलं। चला तर मग आता मेन आपण यात्रेमध्ये आतमध्ये जाणार आहोत। तर हे बाहेरचा पार्ट झाला, बाहेर नव्हून पण एवढी गर्दी नव्हती आज का, म्हणजे आम्ही गेलेलो तेव्हा, कारण शुक्रवार शनिवार आणि रविवार या 3 दिवशी गर्दी जी आहे ती भरपूर राहणार। बापरे बघा, या ठिकाणी ना किती छान अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि कोणीतरी त्या ठिकाणी पुसून गेलेलं होतं। तर इथं आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये। तर अंकिता जी आहे ती नीलचे शूज काढत आहे। मी बोलते तिला, अगं त्याला काढता येतात, तरी पण तिचं नाही, आपलं चाललंय आणि हा पण कुशाला उभारला आहे शूज काढायला। तर इथं शूज काढले आणि आम्ही गेलो आतमध्ये। तर हे आहे बिरोबाचे मंदिर। तर मला या इथे देव आहे हे माहिती होतं, कोणत्या देवाचं मंदिर आहे हे फक्त मला माहिती नव्हतं। तर या ठिकाणी बिरोबाचं मंदिर होतं, मंदिर आहे। आणि अंकितानं काय केलं तर हिला परीला जे आहे ते उचलून घेतलं घंटा वाजवण्यासाठी, आणि परत असं नीलला वाटलं की आता आंटी मला उचलते की नाही काय माहिती, पण त्याला नंतर उचलल्यानंतर तो पण खुश झाला। तर चला तर मग आतमध्ये जाऊया आणि आपण गिरोबाचं दर्शन घेऊया। तर आतमध्ये गेलो तर या ठिकाणी दानपेटी होती, तर प्रसाद म्हणून शेंगदाणे वगैरे ठेवलेले होते थोडेसे, आणि गिरोबाचं जे डेकोरेशन आहे फुलं वगैरे ते काय केलेलं होतं। आणि इकडच्या साईडला जे होती छत्रपती शिवाजी महाराज यांची छान अशी सुंदर अशी मूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी होती। तर हे जो स्पेस दिसतोय तर या ठिकाणी नाटक जे आहे ते नाटकाचे कार्यक्रम होतात। तर जोपर्यंत यात्रा आहे तर या ठिकाणी नाटक जे आहे ते होत असतात आणि गाणी वगैरे चालू होते, आणि पुढूनच्या साईडने जे आहे ती पालखी पण आलेली होती। तर मस्त असे मिरवणूक असती पालखीची, आणि छान असं पद्धतीने पालखीची मिरवणूक आलेली होती, आणि मुलं जे आहे ते वाजत होतं आणि ते डान्स करत होते। आणि तर मी आणि त्रिशा जे आहे ते पापड खात आहोत। तर त्रिशाला चटरपटर आहे, त्रिशा तिला ना असं चटरपटर खायला खूप आवडतं। तर पापड जे आहे ते आम्ही दोघे, पापड एवढा चांगला नव्हता, 50 रुपयाचा पापड होता मसाला पापड, पण 50 रुपयाच्या मानानं म्हणजे चांगला नव्हता। आम्ही दोघींनी त्रिशा बघा कशी खाते पापड, तर पापड आम्ही फक्त मुलांना ट्रेनमध्येच बसवलं आणि नंतर आम्ही रिटर्न आलो, कारण मोठमोठे पाळणे वगैरे ते मुलांना काही जमणारे नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तर मार। अब क्या मिलेगा? 3 घेऊ, चल 3 घेऊ, चल बोलो मम्मी आता मी आता लास्ट पर हाँ परी जोरात जोरात। परी जोरात जोरात जोरात। अरे तुला नाही येणार ते, मम्मीला दे ना लास्ट वाला। हाँ चल मार। वन टू जोरात मार, जोरात मार। अरे यार त्या परीनं सगळं तर पाडलं। 150 पकड, आप मेरे को 200 दे दो, मैं 20 दे देता हूँ। 20 नोट नको, ते खूप पकड हे दिसतं, त्यापेक्षा हे देते, कारण मला चालवायला भारी पडेल। मेरे को भी छुट्टे की जरूरत है, वो भी ऐसा पछाड़ूंगा ना। 180 बहुत हो गए, 150 तो कहाँ जाता, तो सही होता भैया। क्या भैया अभी बघ देखता है
हा बघ ना, त्यानं किंमत किती सांगितलेली माहिती आहे? किंमत त्या ह्याची कशाची? स्वेट टी शर्ट होते ना, कसलं स्वेट टी शर्ट ते माझ्यासारखा, सांगितलेलं? त्याची किंमत त्याने पहिला 350 रुपये सांगितली आणि नंतर बोला 200 वर 250 झालं. एक कसं आहे? का भाई है? दुसरं आहे. 120 ला है, मोटो 180. ये देख और कितना क्या पड़ा? मी घेतलं ना स्टेशनला, म्हणून म्हटलं इथे विचारूया. ए दादा कुठे आहे? पुढे कुठे? तू तिथे आहे पुढे. तर हे स्त्रियांशी हितगुज जीवन विद्येचे चप्पल काढले मी 180 रुपयाला. 200 रुपये किती 250 बोललेलं ना. 10 वाजलेत आणि आताच आम्ही यात्रेवरनं आलो आणि दूध थोडंसं जास्त राहिलेलं होतं, तर म्हटलं चला आटवून घेऊया, म्हणजे त्याचा खवा जो आहे तो बनवून घेऊया. चला तर मग मी दाखवते तुम्हाला कसं खवा बनवायचा म्हटल्यानंतर टाइम तर लागणार होता आम्हाला. साधारणतः 1 ते 1.5 तास लागला, 1 तास तरी म्हणजे हे दूध पूर्णपणे आटवायला. तर मंद गॅसवरती मी आटवत होते, त्याच्यामुळे मला टाइम लागला आणि दूध आटवल्यानंतर त्याला हलवायला लागतं सतत. तर हे 1 लिटर साधारणतः दूध होतं आणि त्याची निम्मत झालेलं आहे आता, आटत आलेलं आहे. आणि आटत जसं येईल तसा दूध जे आहे ते जड लागायला लागतं. तर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी हे पहा 1 लिटर दुधाचा खवा जो आहे तो एवढा झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नंतर आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय. आता हे मुलं जे आहेत ते साखर टाकून तर खातील, नाही तर काहीतरी बनवून देईन मी त्यांना.